शिवसेनेच्या वतीने आज प्रभाग क्रमांक 21 मध्ये मोफत नागरिक सुविधा शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते पार पडले। या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड, पत्ता बदल, ई-श्रम कार्ड, सीनियर सिटीझन कार्ड, मतदान कार्ड, महिला बचत गट, पॅन कार्ड तसेच आयुष्मान कार्ड यांसारख्या विविध शासकीय सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। या कार्यक्रमाला यावेळी शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, उपशहर प्रमुख राजू गजमल, कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवसैनिकांची येथे उपस्थिती लाभली। प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांना शासकीय योजनांचा व कागदपत्रांच्या सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळावा या हेतूने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या डिजिटल युगामध्ये नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी होणारी धावपळ लक्षात घेता असं मोफत शिबिर उपयुक्त ठरत असल्याचंही सीमा राजपूत यांनी यावेळी सांगितलं। आधार कार्ड दुरुस्ती, नव्याने कार्ड काढणे, आयुष्मान कार्ड नोंदणी, सिनियर सिटीझन कार्ड यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महिला बचत गटाच्या महिलांनी देखील पॅन कार्डसाठी या शिबिराला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक प्रीतम राजपूत, सीमा राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांनी विशेष कौतुक केलं। भविष्यातही असे जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील असा विश्वासही यावेळी आयोजकांनी व्यक्त केलेला आहे। आजचं काम झालं म्हणजे झालं नाही, कुठल्याही कामाला कधी मोपाडा प्रभागात समाजसेवक म्हणून आहे, तसंच असा मी मुलांना दिलेला आहे। नाही कुठल्याही कामाला कोणालाही पाठवायचं, हा माझा मुलगा मी गेले 50 वर्ष समाधी करत आहे, मुलांना रोज बसा जी नाश्ता तर्फे प्रीतम राजपूत आणि सीमा प्रीतम राजपूत यांनी वार्ड क्रमांक 21 तर्फे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, जे लोकांना आवश्यक आहे असे एक शिवसेना मोपाडा विभागातर्फे सर्व कार्यक्रम राबवित असतात। आणि सीमा राजपूत आणि प्रीतम राजपूत यांचं काम खरोखरच चांगल्याच प्रकारे चाललेलं आहे। प्रभाग क्रमांक 21 तर्फे त्यांची इच्छा पण आहे नगरसेवक होण्याची, आणि त्यासाठी सगळ्यांना नागरिकांना कशा प्रकारे मदत होईल असं त्यांनी केलेलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्यक्रम आयोजित केले जातात। आणि खरोखरच हे शिबिर 3 दिवसाचं आहे आणि नागरिकांनी चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे। त्यांना आधार कार्ड मिळणार, आधार कार्डचा पत्ता बदल होणार आहे, नंतर आयुष्यमान कार्ड मिळणार आहे आणि विविध प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। 3 दिवसाचं शिबिर आहे आणि त्या शिबिरासाठी नागरिकांनी चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि सीमा राजपूत आणि प्रीतम राजपूत यांना या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व आदरणीय मंडळी, तसेच आमचे पूर्वीचे सरसेनापती माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, आंबेडकर साहेबांना मानाचा मुद्रा करून जो मी गेली 50 वर्ष या शिवसेनेमध्ये काम करत आहे, तर माझ्याच कामाचा वारसा माझ्या मुलांनी आणि सुनबाईंनी घेतलेला आहे। या ठिकाणी जुने आणि नवीन सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको। त्याप्रमाणे आम्ही राजपूत घराण्याने हा वसा घेतलेला आहे आणि असं ठाणेकरांचं प्रभाग क्रमांक 21 मधील लोकांचं अविरत आम्ही सेवा करणार आहोत। आणि आमचं प्रीतम राजपूत आणि माझी सुनबाई कोणत्याही कामासाठी आपल्याला 24 तास दार उपलब्ध आहे, हे या ठिकाणी मी सांगतो। आणि ह्या सभागृहात जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी जे जमलेल्या लोकांना सुद्धा त्यांचं काम व्यवस्थित हो या प्रकारच्या शुभेच्छा देतो। हे शिबिर आम्ही 3 दिवसासाठी ठेवलेलं आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाने
आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये 3 दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन केलेले आहे. आणि आणि आपल्या पक्षाची शिकवणच ही आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांसाठी सरकारी कागदपत्रांची उपलब्धता ह्या एकाच ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या कागदपत्रांच्या माध्यमातून नागरिक सर्व आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपल्या योग्य रीतीने घेऊ शकतील, हा पण आमचा प्रयत्न आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही ह्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही श्रम कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, परत तसेच आधार कार्ड, पत्ता बदल, वोटिंग कार्ड आणि आरोग्य जे कार्ड, ते सगळे आम्ही ह्याच्यामध्ये हे केले. आणि तशाच सर्वात प्रथम आणि नवीन म्हणजे हे आहे की महिलांच्या बचत गटासाठी पण आम्ही पॅन कार्डचं उपलब्धता करून देण्याचे आयोजन केलेले आहे. आणि आज आम्ही ह्याच्या आधीही म्हणजे लोकांच्या, नागरिकांच्या उपयोगी आणि हिताचे सगळं कामे करतच आलेलो आहोत आणि याच्या पुढेही आम्ही करतच राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर हा उपक्रम अतिशय आवश्यक होता आणि चांगलाही आहे. नाहीतर सिनियर सिटीजन किती ठिकाणी धावणार, पण यांनी उत्तम सोय करून ठेवली की आपल्या जवळपासच्या सगळ्या लोकांना आधी कार्ड काढायचं कुठे हे माहीत नसतं बरेच जणांना. त्यामुळे इकडे तिकडे बिचारा शोधत बसतो. पण एका ठिकाणी हे सगळं काम होत असेल तर हे निश्चितच उपक्रम अतिशय चांगला आहे. किंबहुना असे उपक्रम शिवसेना करू शकते. मी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी आलेली आहे आणि हे इथे एकाच ठिकाणी आणि एका दिवसात चांगलं देणार कार्ड म्हणून मला खूप बरं वाटतंय. साहेबांविषयी मॅडमविषयी काय हे नेहमीच आम्हाला हेल्प करतात, खूप मदत करतात.